नाशिक येथे पिंक ई रिक्षासह विविध शासकीय योजनांचा लाभ वितरण सोहळा संपन्न. महिला व बालकांच्या विकासासाठी परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही महिला व बालविकास विभागाची जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी डॉक्टर आनंदीबाई जोशी आरोग्य शिबिर घेतले जाते. या वर्षापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या कुटुंबांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी येथे दिली. राज्य शासनाचा महिला व बालविकास विभाग आणि राज्य परिषद नाशिक यांच्या वतीने पिंक ई रिक्षा वितरण व विविध शासकीय योजनांचा लाभ वितरण सोहळा आज सकाळी महाकवी कालिदास कला मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, महिला व बालविकास आयुक्त नयना गुंटे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महिला व बालविकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाणे, कायनेटिक ग्रीनचे रितेश मंत्री आदी उपस्थित होते. मंत्री कू तटकरे म्हणाल्या की ई पिंक रिक्षा नागपूर, पुण्यानंतर नाशिक येथे वितरण होते. या रिक्षामध्ये GPS सिस्टीम कार्यान्वित करून दिली आहे. तसेच या महिलांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. या रिक्षांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. चार्जिंग केंद्रावर महिलांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच या रिक्षांचा उबेर, ओला पोर्टलवर समावेशासाठी करार करण्यात येईल. याबरोबरच शक्य तेथे या रिक्षा चालक महिलांना प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न केले जातील. महिला व बाल विकास विभागातर्फे विविध योजना राबवण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 2.5 कोटी लाभार्थी आहे. बाळाच्या नावासमोर प्रथम आईचे नाव लावणारे महाराष्ट्र हे देशातील प्रथम राज्य आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाडीत वीज, शौचालय सुविधा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करीत 3D अंगणवाडीच्या उपक्रमांचे मंत्री तटकरे यांनी कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली 100 दिवसांचा उपक्रम राबवण्यात आलाय. त्यात महिला व बाल विकास विभाग प्रथम आलाय. त्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान असल्याचं त्यांनी सांगितलं. लेक लाडकी योजनेविषयी अधिकाधिक जनजागृती करावी असेही आवाहन मंत्री कू तटकरे यांनी केले. मंत्री कू तटकरे यांनी आदिशक्ती समिती, आदिशक्ती पुरस्कार याविषयी माहिती दिली आहे. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.